नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी. नाशिकमधून नाशिकमध्ये सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 72 तासांमध्ये उलगडा केलाय. या प्रकरणामध्ये धक्कादायक कौटुंबिक आणि प्रेमसंबंधातील गुंतागुंत समोर आलेली आहे. तपोवन परिसरातील केवडीबन येथे सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख सुनीता विश्वकर्मा अशी पटली. या प्रकरणातील आरोपी गोपीनाथ रवींद्र गोसावी त्याचे आधी एक लग्न झालेलं होतं. घटस्फोटानंतर त्यानं दुसरं लग्न केलेलं होतं. विशेष म्हणजे त्याची दुसरी पत्नी ही गरोदर असतानाच त्याने मृत महिलेबरोबर प्रेम संबंध सुरू ठेवले होते. या संबंधातून निर्माण झालेल्या संशय आणि वादातून त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत गळा आवळून खून केल्याचं उघड झालंय. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून केवडीबन परिसरामध्ये फेकून दिला आणि स्वतः फरार झाला. आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आलाय. मुंबई मार्गे पळून गेलेला आरोपी कल्याण, रत्नागिरी, गोवा असा प्रवास करत कर्नाटकातील मंगळूर येथे पोहोचला होता. आडगाव आणि उपनगर पोलिसांच्या संयुक्त पथकानं अहोरात्र पाठलाग करत मंगळूर येथून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चारित्र्याच्या संशयावरून घडलेला हा थरारक खून पोलिसांनी अवघ्या 72 तासांत उघडकीस आणत आरोपीला गजाआड केलाय. तर या जलद कारवाईमुळे नाशिक पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 16 जून 2026 मंगळवारी नाशिक शहर येथील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवडीबन म्हसोबा मंदिरासमोरील झुडपामध्ये, रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डायल 112 वरून पोलिसांना ही माहिती समजली. तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथे फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा बोलवली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून पुरावे जमा करण्यात आले आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथ रवींद्र गोसावी याने त्याच्याबरोबर राहत असलेली, त्याच्याशी संबंध असलेली सुनीता विश्वकर्मा या महिलेचा खून केलेला आहे आणि खून करून त्यानेच ही बॉडी बॅगमध्ये टाकून ती आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत टाकून दिली अशी माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयंत शिरसाट यांना मिळाली. त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशन आणि आडगाव पोलीस स्टेशन यांचं एक पथक आरोपीच्या मागावर होतं. आरोपीचा माग काढताना ते गोवा, कर्नाटक इथपर्यंत गेले आणि मंगलोर येथून त्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचं ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आडगाव पोलीस स्टेशन येथे आणलं. आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधावरून जी वादावादी झाली त्यातून आरोपीने शनिवारी 13 जूनला संध्याकाळी त्या महिलेचा खून केला आणि त्यानंतर 14 जूनला दुपारी ती बॉडी त्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून त्या रस्त्याच्या कडेला त्याने टाकून दिली आढळली. त्या महिले व्यतिरिक्त त्याचे अजूनही 3 जे आहे ते लग्न संबंध होते, अशा प्रकारची माहिती जी आहे ती खरं समोर येते. आता त्याचा तपास चालू आहे. आरोपीचा पूर्वी एक विवाह झाला होता, परंतु त्यानंतर त्याची जी पहिली पत्नी आहे तिने दुसरा विवाह केला. ती दुसरीकडे राहते आणि सध्या सुद्धा आरोपी विवाहित आहे आणि तो त्याच्या पत्नीसह तिथे राहतोय. तिने काय नशेत कृत्य केलं काय? आतापर्यंतच्या ज्या इंट्रोगेशन मधून समजलंय की आरोपी आणि ही जी महिला होती या दोघांनी मद्यपान केलं होतं आणि त्यानंतर त्यांची वादावादी झाली होती. घटनाक्रम काय कशाने त्याची हत्या केली? नाही, आरोपी आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये वाद झाला. ते सूटकेस मध्ये जी बॉडी होती ती फेकून म्हणजे जवळपास किती दिवस तो कालावधी लोटला गेलेला? 14 तारखेला दुपारी आरोपीने ती सुटकेस त्या घटनास्थळी टाकली होती आणि आपल्याला 16 तारखेला सकाळी 10:30च्या आसपास ही बातमी मिळाली होती. पीडितेच्या घरच्या ती बॉडी आतापर्यंत जे त्यांनी सांगितलंय का त्याने ते सुरुवातीला एक 2 व्हीलर घेतली, नंतर ती 2 व्हीलर परत केली आणि नंतर ती व्हील आहे त्या सुटकेसला ते व्हीलने ओढत ओढत त्याने आणली असं त्याने आतापर्यंत सांगितलं. त्याची पुष्टी झालेली नाही, अजून त्यात तपास चालू आहे. अजून आता आरोपीला आणलंय. आता त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलाय. 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेला आहे. आरोपी जे सांगतोय त्याची आता सत्यता पडताळून पाहिली जाईल.
आरोपीने हे सांगितलंय, त्याची सत्यता आता पडताळून पाहिली जाईल. ते लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत होते का? तसंही काही नाही. जी महिला आहे तिचं राहण्याचं ठिकाण आहे आरोपीच्या घराच्या समोरच तिची रूम होती आणि त्यांचे घरी येणं जाणं असायचं. त्यांना काय मूलबाळ होतं? आरोपीला आत्ताची सध्याची जी पत्नी आहे त्यापासून सध्या तरी कोणतंही मूलबाळ नाही. नाही, आतापर्यंत तपासात असं काही निष्पन्न झालेलं नाही. ती एकटीच राहत होती. मारलं कशाने सर? गळा दाबून मारल्याचं आता आपल्याला सांगितलेलं आहे. अजून आपण त्याच्यावर तपास करतोय. जे पोस्टमॉर्टमचा जो ऍडव्हान्स रिपोर्ट आला त्याच्यात नेक व्हायलन्स आलं, म्हणजे गळा दाबल किंवा त्याला गुदमरून मारला असं. आता अजून तपास चालू आहे. अजून त्याला कोणी मदत केली का किंवा कशा पद्धतीने ते मारलंय याच्यावर आपण तपास करतो.